आज हमारे बीच आदरणीय काली ताई विशेष रूप से तप सेवा सिमरन का अनुभव शेयर करेंगे। ये काफी दिनों से तप सेवा सिमरन से जुड़े हुए हैं। रामचरित मानस के आधार पर अपनी दिनचर्या ये फॉलो कर रहे और लोगों को सिखा रहे हैं। इनका पूरा परिवार काली ताई, दिलीप काळे सर तथा इनकी बेटी गुड़घे ताई, ये सभी इसमें बहुत ही मेहनत से सारे संसार के लोगों की दिनचर्या ठीक करने के लिए मार्गदर्शन करते हैं, खुद भी फॉलो करते हैं। इनके पंचवटी आश्रम में कार्यक्रम चलते ही रहते हैं। तो अभी भी नेक्स्ट प्रोग्राम इनका 3 दिन का प्रोग्राम है जो उपवास शिविर रखा हुआ है। तो ज़्यादा समय नहीं लेते हुए मैं रिक्वेस्ट करता हूँ काली ताई को, जया ताई काली, अपना वक्तव्य प्रस्तुत करें। आदरणीय जया ताई, आपका स्पीकर शुरू करें। जय गुरुदेव। जय गुरुदेव, जय गुरुदेव। ओम शांती। गंगोत्री पिरॅमिड हिलिंग सेंटर इथे या संस्थेशी रोज सकाळी जुळणाऱ्या सर्व साधकांना मी नमस्कार करते। ओम शांती। नमस्कार ताई, वेलकम। हा विद्या, नमस्कार। तर एक प्रार्थनेने सुरुवात करते। ओम सहना भवतु, सहना भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांती। हा शांती मंत्र आहे गुरु आणि शिष्य याच्यामधील सकारात्मक संबंधांना बढावा देणारा मंत्र आहे हा, ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ईश्वर गुरु आणि शिष्य या दोघांनाही रक्षा प्रदान करो, आणि दोघही जण एक शिकवणारा आणि एक शिकणारा असतो, पण कधी कधी शिकणारा शिकवणारा होतो आणि शिकवणारा शिकणारा होतो असं सुरू राहते, आणि म्हणून या दोघांचं एक अफलातून असं वंडरफुल रिलेशन आहे, संबंध आहे। तर हा संबंधाची रक्षा ईश्वर करतो आणि त्यांचं पालन पोषणही तो करतो आणि त्यांच्या अभ्यासाला गती पण तोच देतो। फक्त एकमेकांच्या मध्ये द्वेष येऊ नये अशा या प्रार्थनेचा अर्थ आहे, आणि त्याच्यातून शांती आनंद सगळं मिळो जे आपल्या आतच आहे। तर मी माझ्या अनुभवाला सुरुवात करते। ऐकू येतं ना सगळ्यांना व्यवस्थित? येत। तर मी या साधनेशी कशी जुळली आणि ही साधना काय आहे थोडक्यात सांगते। माझा लहान भाऊ जो आहे, जो गावला राहतो, बिझनेसमॅन आहे, तो एका ठिकाणी त्याने सहयोग राशी दिली होती, आणि तिथे एक भुतडाजी म्हणून होते, त्यांच्या मिसेसला कॅन्सर 3rd स्टेजला होता,
तर त्यांचा कॅन्सर सेल या साधनेच्या अभ्यासातून आणि अवलंब केल्यामुळे दूर झाला. म्हणजे कॅन्सर सेल नील आले. तर त्यांनी त्या आनंदाप्रित्यर्थ एक शिबिर ठेवलं होतं, काटेल धाम, गुलाब बाबा संस्थान. हे आहे 2016 ची गोष्ट. 2016. 17 असेल, 16 किंवा 17. आणि तिथे मग याने सहयोग राशी दिले तर याचा सत्कार होता. मग तिथे तो गेला आणि त्यांनी लवकर सत्कार नाही केला, म्हणे पहिले ऐका. मग ऐकलं तर त्याला वाटलं हे सगळं उलट-उलट सांगून राहिले. जग सांगते वेगळं, की सकाळी राजासारखं खा, नहारी करा, दुपारी एखाद्या बिझनेसमॅन सारखं जेवा, संध्याकाळी भिकाऱ्यासारखं खा किंवा पैशाने सुख मिळत नाही किंवा रीडिंगने तुम्ही ज्ञानी होत नाही किंवा खरं ज्ञान मिळत नाही किंवा संबंधातून तुम्हाला प्रेम मिळत नाही, असं असं काय-काय सांगत होते. मग त्याला ते थोडंसं अपीलिंग झालं आणि बसला. मग त्याने दुसऱ्या दिवशी मला फोन केला, की "तू ये इथे." पण मी काही गेली नाही. नाही जाण्याच्या मागे असं कारण होतं, की आपला इगो असतो. आपला ॲटिट्यूड एक डेव्हलप झाला असतो, की मी अ, खूप नॉलेजेबल आहे, मी शिकलेली आहे, हा काय असं म्हणजे त्याच्यातून काय होतं, की आपल्याला वाटते, की समोरचा व्यक्ती काहीही करतो, त्याला काही व्यवस्थित समजते, नाही समजत. मी गेली नाही, पण नंतर तो आला सगळे पुस्तकं घेऊन. त्या जी साधना आहे तिचं नाव आहे तप, सेवा, सुमिरन आणि ही आहे मानस योग साधना. भगवान शंकरांनी आपली पत्नी माता सती, पार्वती हिला सांगितलेली ही साधना आहे आणि पुढे रामचरित मानसमध्ये ही साधना येते, जी भरताच्या संरक्षितेखाली संपूर्ण अयोध्यावासियांनी ती साधना केली आणि 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासात होते, तेव्हा ही साधना त्यांनी कशी फॉलो केली आणि पुढे तुलसीदासांनी ते वर्णन रामचरित मानसमध्ये सर्व केलंय. आपण रामचरित मानस वाचलेलं आहे, सुंदरकांड ऐकलेला आहे, अयोध्याकांड, किष्किंधाकांड. आपण स्टोरी म्हणजे ते कथानक ऐकलेलं आहे. पण त्याच्यामध्ये अशी काही साधनं आहे, ज्याच्यात आहार प्रणाली सुद्धा आहे आणि ज्याच्यातून आपल्याला स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य असं मिळते. ते पण कुठलीही औषधं न घेता किंवा कुठेही असं काही जे आपण मॅन मेड सायन्स आहे त्याचा उपयोग न करता पण हे एक शास्त्र आहे आणि ते वयाच्या 87व्या वर्षी गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलं आणि ते जे आहे त्याच्यामधली जी आहार प्रणाली आहे, त्याच्यामध्ये जे सांगितलेले आहेत 3 सूत्र, ही साधना आहे ती अतिशय अलौकिक, अद्भुत, अचूक अशी साधना आहे. शास्त्रसंमत साधना आहे आणि वैज्ञानिक आहे. विज्ञानाच्या आधारावर साधना आहे. तर मग जसं-जसं मी ते तपसेवा सुमिरनचं एक मोठंच्या मोठं पुस्तक आहे ते वाचलं. त्याच्यानंतर जीवनी शक्ती कैसे जगाए हे पुस्तक वाचलं आणि त्याने आणलेली जवळ-जवळ 10-12 पुस्तकं ते सगळे वाचून काढले आणि थोडंसं आय ओपनर असं खाडकन आपण डोळे उघडतो तसं झालं. कारण की त्याच्या आधी 25-26 वर्ष काही ना काही दुखत होतं. लहानपणी काही फारसं एवढं दुखत नव्हतं. पण 86 पासून माझं सगळ्यात पहिले डोकं दुखायला लागलं आणि डोकं दुखलं, इतकं डोकं भयंकर दुखायचं, की बोलण्याचा कोणाशी बोलायची इच्छा नाही व्हायची. त्याच्यानंतर पहिले ते डोकं इथे दुखायचं, मग या साइडनं दुखायचं, मग वर दुखायचं आणि मग मागे दुखत जायचं. इतकं तीव्रतेनं दुखायचं, की गोळी घेतल्याशिवाय पर्याय नसायचा. मग गोळी घेतली की लगेच रिलीफ वाटायचा. अर्ध्या तासात डोकं बसायचं. त्याच्यामुळे गोळीवर खूप विश्वास होता, की गोळीमध्ये काहीतरी असं आश्चर्यकारक आहे, त्याने डोकं बसते. पण अशा गोळ्या म्हणजे कॉम्बीफ्लाम माझ्याजवळ म्हणजे 8-10 प्रकारच्या गोळ्या घ्यायची मी. कधी पॅनामॅक्स, कधी ब्रुफेन, कधी कॉम्बीफ्लाम अनेक प्रकारच्या. बाम पण अनेक प्रकारच्या लावायची आणि त्यात मग मध्ये-मध्ये काय व्हायचं, की कोणी म्हणायचं, की चला नाही यानं नाही बसत गोळ्यांनी, तर आपण आता सीटी स्कॅन करू, एम-आर-आय करू. तर हे सगळ्या टेस्ट पण केल्या. त्याच्यात काहीच निघायचं नाही, पण डोकं काही बसायचं नाही. 15 दिवस गेले, 8 दिवस गेले, की तीव्रतेनं डोकं दुखायचं आणि मग हळू ते डोकं दुखणं वाढत गेलं. डोळे तपासले, डोळेही चांगले होते. मग हे गोळ्या घेणं सुरूच होतं आणि ॲलोपॅथी फॉलो करणं सुरू होते. मध्ये-मध्ये होमिओपॅथी फॉलो करायची. असं सगळं सुरू होतं. कितीक वर्ष? 26 वर्ष. 25-26 वर्ष हे प्रकार सुरू होते. पण डोकं बसलं नाही आणि मला हे पण समजलं नाही, लक्षात नाही आलं, की 26 वर्ष आपण गोळ्या घेतो आहे आणि डोकं तर बसलं नाही, तर गोळ्या हा इलाज असूच शकत नाही.
गोळ्या हे तात्पुरतं रिलीफ ठीक आहे. तुमचे लक्षणं दबून जातात, दाबून टाकतात गोळ्या आणि तुम्हाला वरवर सुपरफिशियल लेव्हलला डोकं दुखणं थांबते. ही गोष्ट साधी गोष्ट कॉमन सेन्स पण लक्षात आला नाही आणि गोळ्या घेतली. त्याच्यानंतर काय झालं की 1994 मध्ये जॉब लागला शिवाजी कॉलेज दर्यापूर रोडला इथे अकोटला जॉब लागला आणि रोज जाणं येणं सुरू झालं. 40-50 किलोमीटर जाणे, 50 किलोमीटर येणे. रस्ता खूप खराब होता. तर त्याच्यानंतर काही दिवसांनी इथे मानेच्या मागे दुखायला लागलं आणि मग ते तीव्र झालं दुखणं. जीव मळकायचा, चक्कर यायचे आणि मग दवाखान्यात गेलो आम्ही डॉक्टर महाशब्दे ऑर्थोपेडिक सर्जन. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला सिव्हिअर स्पॉन्डिलायटिस आहे. मग त्यांनी तो पट्टा दिला आणि मग पट्टा दिला आणि पट्टा लावणं सुरू केलं आणि पट्टा लावूनच मी जवळ-जवळ 5-6 वर्ष काढली आणि नंतर त्याच्यानंतर मग काय झालं की असं हे जे जॉइंट असतात, या जॉइंटमध्ये शूटिंग पेन व्हायच्या. अशा सगळ्या जॉइंटमध्ये कुठे पण असं असं वाटायचं सुई कुणीतरी टोचली का? आणि त्या शूटिंग पेन पण एवढ्या तीव्र असायच्या. मग त्याच्यासाठी आयुर्वेदिक सुरू केलं. मग पंचकर्म करायची मध्ये-मध्ये त्या अनेक डॉक्टरकडे गेली. मग पंचकर्म करायची. मग कोणत्या प्रकारचे तेलं लावा, एक्सरसाइज करा, हे सगळं आणि हे करताना काय व्हायचं थोडा रिलीफ भेटायचा. एखादा महिना ते व्हायचं नाही. पण अजून 1 महिन्यानं सेम लक्षणं असायचे. मग त्याच्यानंतर काय पुढचं दुखणं सांगते तुम्हाला, की YHAIचे काळेसाहेब होते प्रेसिडेंट. त्याच्यामुळे आम्ही दर मे महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये ट्रेकिंग एक्सपिडिशनवर जायचो 40-50 लोकांना घेऊन. आणि तिथे मग प्रत्येक ट्रेकिंग एक्सपिडिशन कोणतं 10 दिवसाचं, कोणतं 14 दिवसांचं, असे कोणी 12 दिवसाचं. 10 दिवस चढायचं, 2 दिवसात उतरायचं, 8 दिवस चढायचं, 2 दिवसात उतरायचं, असं करत दरवर्षी असे ट्रेकिंग एक्सपिडिशन सुरू झाले आणि मग हळू लेफ्ट नीमध्ये, डाव्या गुडघ्यामध्ये सिव्हिअर पेन सुरू झाल्या. इतक्या पेन्स व्हायच्या की रात्री 2 वाजता उठून मी लहान लेकरू कसं रडते तसं रडायची. इतक्या असह्य असं त्याच्यामध्ये वेदना व्हायच्या. मग त्याच्यासाठी इलाज सुरू झाले. मग ते काय आयुर्वेदिक दवाखान्यात जायचं. मग ते सांगा ते उडदाचा असा पेंड लावायचे, त्याच्यात गरम तेल ओतायचे किंवा बस्ती वगैरे ह्या ट्रीटमेंट सुरू झाल्या. त्यांच्या काही काढे आणि त्यांनी सांगितलेलं सगळं फॉलो करणं. मध्ये-मध्ये ॲलोपॅथी सुरू ठेवणं. म्हणजे हे असे चक्कर सुरूच होते. दवाखाना आणि आयुर्वेदिक आणि हे मध्ये ॲलोपॅथी. पण ते दुखणं वाढत गेलं. ते मग 2-3 डॉक्टरकडे तपासलं. एका डॉक्टरवर आपला विश्वास नसतो. क्रॉस इन्क्वायरी करावी. म्हणून पहिल्या डॉक्टरकडे तपासलं. त्यांनी सांगितलं, "तुम्हाला नी रिप्लेसमेंट गरजेचं आहे करणं. तुमचं लिगामेंट्स डॅमेज झाले आहेत, युरिक ॲसिड वाढलेलं आहे, त्याच्यामधले काय टेंडन्स घासलेले आहेत" आणि खूप काही त्यांचं मेडिकल टर्म वापरून त्यांनी काय-काय सांगितलं. मग 2-3 डॉक्टर अकोल्यातले झाल्यानंतर मग म्हटलं, "नाही, आता हे काही दुखणं हे नाही होऊन राहिलं." काय व्हायचं पंचकर्म ह्या सगळ्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी पण 3-4 महिने चांगला आराम आराम राहायचा. पण 4 महिन्यानंतर पुन्हा सेम दुखणं सुरू राहायचं, बसायचं नाही. मग संचेती हॉस्पिटल पुण्याला गेलो. तिथे तपासलं. मग तिथे फिजिओथेरपिस्ट नी सांगितलं, की तुम्हाला पुढे चालून लॅट्रिन आणि बाथरूमचा पण त्रास होऊ शकतो आणि हे तुम्हाला गुडघे रिप्लेस करणं, नी रिप्लेसमेंट खूप आवश्यक आहे. पण म्हणतात ना, की भाग्य से पहले और वक्त से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. तसं काहीतरी आपल्या नशिबात जे असलं तसं होते. तसं काय, की हे सगळे दुखणे सुरू होते. त्याच्यानंतर माझं दुखायला लागलं. एका दिवशी मी गाडी पकडायसाठी फास्ट गेली आणि तेव्हा पाऊस पडत होता, तर माझा पाय घसरला आणि पाय घसरला आणि खाली पडली मी. तर माकड हाडचं लास्ट स्ट्रोक जे आहे, कॉकिक्स नावाचा त्याला व्हर्टेब्रा म्हणतो, तो व्हर्टेब्रा डॅमेज झाला. आणि मग मला खाली बसणंही असह्य म्हणजे खाली बसताच नव्हतं येत. खाली बसलं की असं कुठलातरी भाग टेकल्यासारखा व्हायचा आणि दुखायचा. तर मग अजून डॉक्टरकडे गेली, तर त्यांनी मग पुन्हा ते रिंग पिलो दिली बसायला. आणि पोटॅशियम परमॅंगनेटच्या गरम पाण्यात जवळ-जवळ 1.5 महिना वगैरे बसली असेल मी. ते रिंग पिलो घेऊन म्हणजे मी 1.5-2 वर्ष ते रिंग पिलो घेऊनच सगळा प्रवास करायची, कुठेही बसायची. आणि लेक्चरर म्हटलं, की कुठेही कार्यक्रमात बसावंच लागतं, तर ती रिंग पिलो घेऊन बसायची. तर ते दुखणं वाढलं. त्याच्यानंतर मला अजून एक दुखणं सुरू झालं, युरिन इन्फेक्शन. आणि युरिन इन्फेक्शन असं असायचं, की मला थंडी वाजून खूप जोराचा ताप यायचा. म्हणजे 3 वगैरे 3.5 डिग्री, 4 डिग्री असा एकदम थंडी वाजून ताप यायचा.
आणि ताप आला की मग 2-3 दिवसाची मेडिकल लीव्ह टाकावंच लागायची. आणि मग सगळ्या त्या टेस्ट करा. मग मी तो आमचे अकोल्याचे टॉपमोस्ट एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. ते पण जवळ-जवळ 6 वर्ष, 5-6 वर्ष घेतली. तर त्याच्यामध्ये बर्निंग सेन्सेशन असायचं. असं वाटायचं पाण्यातच बसून राहावं आणि इचिंग पण असायचं. अशा अनेक गोष्टी. मग ते बॉईल झाले, ते बॉईल जाळले, असे मध्ये-मध्ये खूप प्रकार झाले. आणि नंतर ते इन्फेक्शन सुरूच राहिलं आणि डॉक्टर म्हणायचे खूप पाणी प्या. मग पाणी पण भरपूर प्यायची. त्यांनी सांगितलं तसं. आणि हे सगळं सुरू असताना मग एकदा ते म्हणे, की नाही आता माझे भाऊ पण म्हणायला लागले, माझे मिस्टर पण म्हणायला लागले, की एकदा आपण मुंबईला दाखवू. मग टॉपमोस्ट गायनेकॉलॉजिस्ट लीलावती, तिथे गेलो. लीलावतीमध्ये एका दिवसात आम्ही जवळ-जवळ मी ₹26,000 भरले तेव्हा अजून त्याला गोष्टीला झाले असतील 12 वर्ष. तर मी 26,000 एका दिवसात भरले आणि सगळ्या टेस्ट, ही मशीन, ती मशीन, सीटी स्कॅन काय-काय हे सगळं झालं आणि गायनेकॉलॉजिस्टकडेही नंबर लागला आणि सगळं झाल्यावर निघालं काय, तर त्यांनी सांगितलं तुमचं B12 कमी आहे. तर हे सगळं असं सुरू होतं माझा प्रवास. पण ही गोष्ट नाही समजली, की गोळ्या, औषधी, इंजेक्शन किंवा ह्या पॅथॉलॉजिकल टेस्ट ह्या फक्त काय आहे, की हे मॅन सायन्स आहे. आणि हे मॅन सायन्स सिम्प्टोमॅटिक आहे. सिम्प्टम्सवर काम करते. तुमचे सिम्प्टम्स काय करते, दाबून टाकते आणि वर काम करते. पण रूट कॉज तसाच राहतो. म्हणजे आपल्या रोगाचं जे मूळ कारण आहे, ते तसंच राहते. पण जेव्हा ही साधनेचा अभ्यास केला आणि पहिलं शिबिर, उपवास शिबिर केलं 3 दिवसाचं. त्या उपवास शिबिराचा अनुभव असा आला, की काहीच नाही, निंबू पाणी आणि अद्रकचं निंबू पाणी ते घ्यायचं 11 वाजता आणि संध्याकाळी एकदा आणि वमन आणि नेती आणि एनिमा ह्या 3 क्रिया करायला लावल्या आणि तर ते करताना इतकं डोकं दुखायला लागलं, की जवळ माझं डोकं दुखत होतं 30-32 तास दुखलं. पण ते म्हणायचे, की गोळ्या ही इलाजच नाहीये. मग मी मनात ठरवलं, की आता आपण 25-26 वर्ष झाले हे डॉक्टर आणि गोळ्या करून. आता आपण एका ह्याच्यावर यायचं आणि ते पुस्तकं वाचल्याच्यानं थोडंसं बुद्धीमध्ये प्रकाश पडला होता थोडा. तर मग मी म्हटलं हे फॉलो करू आपण. मग ते फॉलो केलं आणि जवळ त्या दिवशी फर्स्ट टाईम मला 32 तासानंतर सिव्हिअर डोकेदुखीनंतर फर्स्ट टाईम ते डोकं बिना औषधाचं बसलं. काहीच खाल्लं नाही, पिलं नाही, फक्त ते पाणी पिलं संजीवनी पेय आणि मग ही साधना फॉलो करणं सुरू झालं. आणि साधना फॉलो केली, तर याच्यामध्ये सुरुवातीला काही कळलं नाही, की फक्त खाणं-पिणं, काय खायचं, काय प्यायचं हेच फक्त डोक्यात असायचं, की याच्यामुळे हे होईल. पण ही साधना क्रिया या साधनेचा क्रियेशी जास्त संबंध नाहीये. ही साधना आहे, याच्यामध्ये 3 सूत्र आहे. हे पहिलं सूत्र आहे तप. एक शरीर आहे आणि शरीरात इंद्रिय आहेत. हे स्थूल आहेत, जे दिसतात आपल्याला. पण त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म आहे, ते आहे आपलं मन. आणि मनाच्याही सूक्ष्म काही लेव्हल्स आहेत, ज्याच्यामध्ये मनाच्या नंतर येते बुद्धी आणि बुद्धीच्या नंतर अजून सूक्ष्म असते अहंकार. तर ही 5 लेव्हल, ह्या 5 ज्या लेव्हल आहेत, याच्या सफाईची ही साधना आहे. की तुम्हाला नुसतं शरीर सफाई करून किंवा त्यातलं मूळ कारण काढून होणार नाही. ही साधना असं सांगते, की स्वास्थ्य हे आतून येते आणि ते खूप सोपं आहे. बिमार पडणं अतिशय कठीण आहे आणि आरोग्य मिळवणं अतिशय सोपी गोष्ट आहे. फक्त याच्यासाठी काय आहे, की तुम्हाला तुमच्या रचनाकाराकडे किंवा तुम्हाला ज्यानं बनवलं, जो तुमचा क्रिएटर आहे, त्याच्याकडे जावं लागेल. जसं आपण बर्फाजवळ बसलो, तर आपल्याला थंडी वाजेल. बर्फाचे गुण आपल्यामध्ये येतील किंवा आगीजवळ बसलं, तर आगीजवळ बसलं तर आपल्याला गरमी होईल, उष्णता जाणवेल. तो आगीचा त्याच्याजवळ बसलं की त्याचे गुण येतील. तसं ही साधना केवळ खाण्यापिण्याची साधना नाही, याच्यामध्ये सुमिरन म्हणजे ध्यान याला खूप महत्व आहे. कारण की शरीराचं डिटॉक्सिफिकेशन, शरीरामध्ये जे काही संचित मल आहे किंवा मळ आहे अनेक प्रकारचा. मग कुठे ते हृदयातलं कोलेस्टेरॉल असो, की ते टोंगळ्यांमधलं युरिक ॲसिड असो, की तुमच्या युटेरस मधला फायब्रॉइड असो, की तुमच्या ब्रेन मधला ट्यूमर असो, की कॅन्सरच्या गाठी असोत, की अजून काही असो.
सर्व प्रकारचा जो शरीरातला मळ आहे, जो इंद्रियातला मळ आहे, ज्याच्यामध्ये ऍसिड आहेत, गॅसेस आहे, ह्या सगळा मळ, हा सगळा मळ आपण बाह्य गोष्टींचा वापर करून काढू शकतो. पण आपल्या अंतरंगात अनेक प्रकारचे मळ साचलेले आहेत. ते या जन्माचे नाही, अनेक जन्माचे पण आहेत. ते मळ अनेक विषय वासनारूपी मळ आहे आणि ते मळ काही आपल्याला काढता येत नाही. ते मळ काढायचे उपाय या साधनेमध्ये आहे, की हे मळ कसे काढायचे. मनातले अंतरंग अंतरंग निर्मल, अंतरंग स्वच्छ झाल्याशिवाय तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये किती तुम्ही काही करा तरी ते 19-20 म्हणजे असा रिझल्ट मिळेल, पण हळूहळू ते पुन्हा वापस येतात. आणि म्हणून या साधनेचं मेन आहे, की ही साधना संपूर्णपणे ऐकून घ्यायची, पूर्णपणे समजून घ्यायची, नंतर अवलंब करायचा. अशी ही साधना अतिशय अलौकिक साधना आहे, ज्याच्यामध्ये मधलं सूत्र आहे सेवा. वितरणाची साधना आहे याच्यामध्ये. वितरण म्हणजे ते म्हणतात, की अनशेअर्ड एन्जॉयमेंट इज सिन. जेही दिलं आहे, जेही माझ्या जवळ आहे, ते मग बाहेरच्या गोष्टी असो की आतल्या गोष्टी असो, बाह्य सुख असो की आतलं काही गोष्टी असो, सगळ्या परमेश्वरानं दिल्या आहेत. आणि परमेश्वरानं दिल्या आहेत म्हणजेच ते आपल्या नाहीत. आपण घेऊन पण आलो नाही आणि आपण घेऊन पण जाऊ शकत नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी परमेश्वरानं आपल्याला दिलेल्या आहे. म्हणून प्रत्येकामध्ये परमेश्वराचं चिंतन करायचं. प्रत्येक वस्तू अनुरेणूत आपण म्हणतो तो भरला आहे. आपण म्हणतो की त्याची सत्ता आहे. तुम्ही जे ऐकत आहात ते त्याच्या सत्तेमुळे ऐकत आहात. मी जी बोलत आहे ती त्याच्या सत्तेमुळे बोलत आहे. तुमचे हात-पाय हालतात, तुमचे इंद्रिय सगळे कामं करतात, तुमचं हार्ट काम करते, तुमचे किडनी काम करते, हे सगळं त्याच्या सत्तेने चालते. तर त्याला टोटल सरेंडर, पूर्ण समर्पण करा. आणि मग त्याचे गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. तर त्याचे गुण काय आहे? तर म्हटलं आहे, राम सच्चिदानंद दिनेशा. सत चित आनंद. स्वास्थ्य पण मिळते, शक्ती पण मिळते, आनंद मिळतो, ज्ञान, ज्याला खरं ज्ञान म्हणू असं ज्ञान मिळते आणि प्रेम सुद्धा आपल्याला मिळते. ह्या पाचही गोष्टी आपण सतत शोधत असतो, पण त्या आपल्या अंतरंगात असतात. पण त्याच्यासाठी ह्या 3 प्रकारच्या साधना दिलेल्या आहेत रामचरित मानसमध्ये. आणि रामचरित मानसमध्ये म्हटलेलं आहे, की आपल्या जीवनामध्ये हे 4 प्रकारचे दुःख येतात. आणि हे 4 प्रकारचे दुःख असतात भय, रुज, शोक आणि वियोग. भीती असते. रोग होईल का? किंवा काही होईल का? माझा पैसा चोरीला जाईल का? बिझनेस बुडेल का? पोरगा ऐकणार नाही का? असे अनेक प्रकारचे भय असतात. रोग असतात. शरीराचे रोग, मनाचे रोग असे रोग असतात. भय, रुज, रोग, शोक असतं, चिंता, अनेक प्रकारच्या चिंता असतात. आणि वियोग सगळ्यात मोठं दुःख असते, की आपल्या जवळचा व्यक्ती, ज्याला आपल्या अति अंतरंगात स्थान असते, असा व्यक्तीचं अचानकपणे निघून जाणं, जे आपल्या हातात नाही. तो एक सर्वात मोठं दुःख. असे 4 प्रकारचे दुःख आपल्या आयुष्यात येतात. त्याला कारण आहे. आणि कारण काय आहे? तर बहुरोग वियोगन्नी लोग हये, भवदंद्री निरादर के फले. भवदंद्री म्हणजे परमेश्वर. परमेश्वराचा निरादर केल्याचे हे फळ आहेत, असं रामचरित मानसचा दावा आहे. रामचरित मानस सांगते, की तुम्ही परमेश्वराचा अनादर केला. परमेश्वर प्रकृती म्हणा, परमेश्वर म्हणा, त्याची सत्ता म्हणा, त्याचा तुम्ही अनादर केला. कारण की त्याला जे पाहिजे ते तुम्ही दिलं नाही. जसं भगवद्गीतेत अर्जुनाला भगवान सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात, की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. हे अर्जुना, मी तुझ्या देहाच्या आश्रयानं तुझ्या देहामध्येच जठराग्नीच्या स्वरूपात राहतो आणि तू खाल्लेलं 4 प्रकारचं विविध अन्न मी पचवतो. मग आता पुढे हे पण म्हटलेलं आहे, की 4 प्रकारचं अन्न कोणतं? तर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति. आणि पत्रं पुष्पं फलं तोयं याच्यामध्ये 5 तत्वाचा आहार शिवाय सूक्ष्म आहार
असे खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. सात्विक अन्न कशाला म्हणतात त्याचं वर्णन केलेलं आहे. राजसिक आणि तामसिक अन्न कशाला म्हणतात त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ज्याच्यामध्ये सत्व आहे, ज्याच्यामध्ये रस आहे असं अन्न, ज्याच्यामध्ये परमेश्वरानं विपुल प्रमाणात निर्माण केलेल्या वनस्पतीचा वापर आहे. पण भगवान सूर्याने पिकवलेल्या अनेक फळं, भगवान सूर्याच्या साह्यानं वनस्पती अन्न तयार करतात. ते वनस्पती, फळं आणि पाणी, जल जे परमेश्वरानं मुबलक प्रमाणात पूर्ण पृथ्वीमध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये मुबलक प्रमाणात ह्या गोष्टी आहेत. ज्याला 5 तत्व म्हणतो, ज्या परमेश्वराच्या सत्तेमुळे आहेत आणि 84 लाख योनी आहेत. त्याच्यामधला सर्वात आपण समजतो सर्वात बुद्धिमान, सर्वांग सुंदर कलाकृती आपले डॉक्टर साहेब म्हणतात, की मी आहे म्हणजे मी आहे, माझं शरीर, माझं मन, माझे इंद्रिय सर्वांग सुंदर. फुरसत से बनाया, बहुत प्यार से बनाया. आपण रोज ऐकतो डॉक्टर साहेबांचं. तर असं हे मानव जन्म अतिशय दुर्लभ आपल्याला मिळाला. पण प्राण्यांना, जे स्थलचर आहे, जे नभचर आहेत, जे जलचर आहेत, हे 83,99,999 यांचे कुठेही दवाखाने नाहीत. यांना कुठली औषधी घेण्याची गरज नाही. यांचं B12 कमी होत नाही, यांना प्रोटीनची काही भीती नाही, यांचं कॅल्शियमची भीती नाही. कुठली गाय सांगत नाही किंवा म्हणत नाही की कॅल्शियम घेते मग दूध देते. कोणता हत्ती म्हणत नाही की माझं फॅट वाढलं. कोणती चिमणी आपल्या प्रोटीनची काळजी करत नाही किंवा कोणते पॅरामीटर्स कधीच चेक करत नाही, की हे चेक करा, ते चेक करा, माझं लिपिड प्रोफाईल कसं आहे आणि माझं काय आहे. हे सगळं मॅन मेड सायन्स आहे. आणि निसर्गातले हे जे पशु प्राणी हे आहेत, यांना आपला आहार काय आहे हे 100% माहीत आहे. आणि त्यांच्यासाठी जो आहार बनलेला आहे तोच आहार ते ग्रहण करतात. एखादी बकरी आहे, तिला सांगावं लागत नाही, ती कन्फ्युजन मध्ये नाही, तिला प्रश्नही नाही की काय खाऊ. आणि मानव जो आपला, आपण स्वतःला खूप बुद्धिमान समजतो, आपल्याला अनेक प्रश्न आहेत की डॉक्टर साहब मैं क्या खाऊ फिर. म्हणजे खाण्याचाच बद्दल आपल्याला खूप प्रश्न आहे. काय खाऊ, काय पिऊ, काय लावू, हे सगळे याला गोष्टीला, बाहेरच्या गोष्टीला आपण महत्त्व देतो. पण सर्व प्राण्यांचं, जंगलातले जेवढे प्राणी असतील, तुम्ही माकड पहा, त्याचे केस किती चमकतात, त्याचे दात किती चांगले असतात, कुठली पेस्ट वापरत नाही, कोणता शॅम्पू वापरत नाही, किती ऍक्टिव्ह असतो. त्याची डेथ पण नॅचरल होते, त्याचा जन्म पण नॅचरल होतो. तर हे सगळं जर जनावरांच्या बाबतीत आहे, आपण जर तुलना केली तर कोण सुखी आहे, जनावर सुखी आहे की माणूस सुखी आहे. पण माणसाला इतके दुःख का आहेत माणसाच्या आयुष्यात? तो अस्वस्थ आहे, बैचेन आहे, व्याकुळ आहे. पैसा असला तरी पण दुःखी, नसला तर ते कारण म्हणून दुःखी. अनेक गोष्टींनी, अनेक प्रकारच्या व्याधींनी, अनेक प्रकारच्या गोष्टींनी लोक दुःखी आहेत. पण सार्वजनिक बिमारी आहे आणि सार्वजनिक इलाज आहे. की तुमचं मन, अंतरंग साफ केलं, तुम्ही जर सेवा केली, वितरणाची साधना केली, ज्याच्यामुळे तुमच्या आसक्तीचं कमी होतात. माझं घर, माझं घर, माझा पैसा, माझं ATM, माझं शेत, माझं, मी, माझं हे जे आपण करतो, त्याच्यामुळे पण आपला अहंकार वाढत जातो. आणि मग आपल्याला मी करते पण, माझ्याकडे करते पण घेतलं की अहंकार वाढत जातो. इतक्या सूक्ष्म लेव्हलचा असतो की आपल्या लक्षात पण येत नाही की आपला वाढत आहे. आणि मग त्याच्यातून अनेक प्रकारचे दुःख निर्माण होतात. मग ही जी साधना आहे, ही 5 लेव्हलवर जे काही मळ साचलेला आहे, तुमचा अहंकार आहे, तुमची ममत्व बुद्धी आहे, हे माझं, ते माझं, ते माझं, हे सगळं काढणारी इलिमिनेशनची साधना आहे. निष्कासन या सर्व गोष्टींचं, तुमच्या शरीरातले मळ काढते ही साधना, तुमच्या मनातले मळ काढते, इंद्रियातले मळ काढते, तुमच्या बुद्धीतला मळ काढते आणि तुमचा अहंकार पण बाजूला करते आणि तुमची जी ममत्व बुद्धी आहे ही पण तुमची बाजूला होते आणि आयुष्यात चमत्कारिक असे परिणाम या साधनेने मिळतात. फक्त काय आहे की आताचे जे काही डिसीज आहेत, ते अस्थमा असो, सोरायसिस असो, पार्किन्सन असो, PCOD, PCOS, BP, शुगर, कॅन्सर आणि हजारो नावं सांगता येतील असे डिसीजचे. प्रत्येक अवयवाचा एक एक डिसीज आहे मेडिकल टर्ममध्ये. पण त्याचं कारण काय आहे की सर्वे शाम्या रोगानाम निदानम कुपित मलाहा. चरक ऋषी म्हणतात की या सर्व रोगांचं कारण एक आहे की तुमचा कुपित झालेला मळ शरीरात.
मग ही साधना अतिशय सोप्या पद्धतीनं तुमच्या शरीरातला मळ नाहीसा करते. सेवेमधून निस्वार्थपणे सेवा. डॉक्टर चारमोडे काय करतात? सकाळी इतक्या लवकर आपल्यासाठी उठतात. त्यांच्या आनंदासाठी उठतात, कबूल आहे. परंतु त्यांना आतूनच प्रेरणा परमेश्वरानं दिली, की कोणासाठी तरी 1.5 घंटा सकाळचा पूर्ण निस्वार्थपणे सेवा करतात. हेच जर तुम्ही एखादा दुसरा व्यक्ती असता, तर त्यानं या साधनेचे 4,000 ₹5,000 महिना घेतला असता, ठेवला असता आणि जितके लोक जुळले, त्यांची एक इन्कम झाली असती. पण त्यांच्या मनात ते काहीच नाही. एकदम निष्पापपणे, एकदम परमेश्वराचं जसं आपण काहीतरी काम करतोय या भावनेनं ते 1.5 तास आपल्याला सतत सांगत असतात. तर ही एक निस्वार्थपणे केलेली जी सेवा आहे याने परमेश्वर खूप खुश होतो. आणि तो पाहत असतो. सीसीटीव्ही प्रत्येकाचा प्रत्येकाजवळ असतो आणि परमेश्वराचा तर लेखाजोखा असतो आणि तो काहीतरी त्या बदल्यात देतो आपल्याला जे दिसत नाही, की पैसाच मिळेल असं नाही, पण अनेक प्रकारे आपलं मन शांत होते. आपल्या मनात वात्सल्य भाव जागा होतो. आपलं मन शुद्ध होते. आपलं शरीर चांगलं होते. आपल्यामधली आसक्ती निघून जाते. आपल्यामधला अहंकार निघून जातो. आपल्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे मळ असतात ते निघून जातात. हे सगळं सेवेच्या साधनेतून वितरण जे काही भेटलं आहे ते परमेश्वरानं दिलं आहे. या भावनेनं त्याचं त्याला अर्पण करायचं. मग त्याचं त्याला अर्पण करायचं म्हणजे डॉक्टर चारमोडेंच्या साधनेला जेही लोक असतात त्यांना डॉक्टर साहेबांना वाटते, की हे सगळे साधक म्हणजे ते शेवटी म्हणतात, प्रार्थना करतात, की भगवान ने आपको जुड़ा लिया, आप सबका भला करे, सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे भवन्तु सुखिना. हे जे म्हणत असतात त्याचा अर्थच असा आहे, की लोककल्याण, जनकल्याण आणि परमेश्वर त्यांची जबाबदारी घेतं योगक्षेम वहाम्यहम. तर ही साधना जी आहे ही 3 सूत्रांची साधना आहे. तप म्हणजे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत, ते लाईफस्टाईल बदलल्यामुळे आलेले आहे. या 200-250 वर्षात जास्त रोग आलेले आहेत. दवाखाने वाढले, डॉक्टर वाढले, औषधी वाढल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या वाढल्या, पॅथॉलॉजी लॅब वाढल्या, परत स्पेशलायझेशन वाढलं. हे सगळं वाढूनही रोग कमी व्हायला पाहिजे ना. एक कॉमन सेन्स काय सांगतो, की जितके जास्त डॉक्टर तर रोग कमी व्हायला पाहिजे. डॉक्टरांचं काम काय आहे, की रोग दुरुस्त करणं. रोग यायच्या आधीच प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. पण आपल्या लक्षात येईल, की रोग अजून वाढत आहेत. डायलिसिस वाढून राहिले. 18व्या वर्षी डायलिसिस होत आहे. 22व्या वर्षी हार्ट अटॅक येतो. 26व्या वर्षी पॅरालिसिस होतो. 30व्या वर्षी ब्रेन हॅमरेज होत आहे. हे काही म्हणजे नॉर्मल नाहीये. आणि असं नाही, डॉक्टरांना पण रोग आहे. पुजाऱ्याला पण रोग आहे. सगळ्यांना आहे. सगळ्या धर्मात आहे. आणि याचं कारण एक आहे, की रूट कॉजला ॲड्रेसच करत नाही. मग विदाऊट ॲड्रेसिंग द रूट कॉज वी आर फाइंडिंग डिफरंट सोल्युशन. वेगवेगळे सोल्युशन. माझ्या घरामध्ये उंदीर सडला आणि दुर्गंध येऊन राहिला. मग मी एका डॉक्टरकडे जाते, तो एक इलाज सांगतो. तो इलाज केल्यावर 2 दिवस काही दुर्गंध येत नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा दुर्गंध आला. अरे मग हा डॉक्टर काही चांगला नाही. हा शेगावातला डॉक्टर, आपण अकोल्याला जाऊ. अकोल्यातला डॉक्टर चांगला नाही, नागपूरला जाऊ. नागपूरचा नाही, मग मुंबईला जाऊ. मग फॉरेनला जाऊ. असं आपण बदलत जातो आणि आपल्याला वाटते हा इलाज आहे. मग तिसऱ्या डॉक्टरकडे गेलो, तो म्हणते हा फॉरेनचा स्प्रे आहे, हा मारा. मग तो फॉरेनचा स्प्रे मारल्यावर 3-4 दिवस दुर्गंध येत नाही. पण इथं बेसिक चूक काय होते, की जे रोगाचं कारण आहे, जे दुर्गंधाचं कारण आहे, जो घरात सडलेला उंदीर आहे, तो जोपर्यंत तुम्ही फेकून देत नाही, तोपर्यंत दुर्गंध येतच राहणार आहे. मग मूळ कारण न करता फक्त सिम्प्टम्सवर म्हणजे दुर्गंधावरच काम करणं, हे काही खरं ज्ञान नाहीये. ही साधना शिकवते, की मूळ कारण दूर करायचं. मग मूळ कारण केवळ शरीरात आहे का? मनात पण आहे. आपले अनेक रोग फक्त मनामधल्या अवरोधामुळे आहे. मनामध्ये द्वेष आहे, पराकोटीचा एखाद्याबद्दल द्वेष आहे, घृणा आहे, कोणाला अनेक प्रकारच्या चिंता आहेत. अस्वस्थ, बेचैन आहेत. कोणी कशाच्या मागे धावत आहे. कुठे पोचणार काही माहित नाही तरी धावत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला काय इलाज आहे, तर याचं शुद्धीकरण, निर्मल पवित्रीकरण. मन एकदा शांत झालं, मनामध्ये करुणा निर्माण झाली, मनामध्ये समजलं, की मी पण परमेश्वराचा अंश आहे आणि
जे काही आहे ते सगळं परमेश्वराचा अंश आहे. आणि त्या दृष्टीनं चिंतन सुरू झालं, की मग मनाच्या स्तरावरची शुद्धता येते. मग हळू अहंकार नाहीसा होतो. हळूहळू लक्षात येते, की परमेश्वराच्या हातातला आपण कळसूत्री बाहुला आणि त्यानं जसं ठेवलं तसं आपल्याला राहायचं आहे. त्याचं एक नियोजन आहे आणि आपल्या वासनांपेक्षा, आपल्या इच्छांपेक्षा, आपल्या आशापेक्षा आपण जे काही आपल्या जे प्रयोजन असते याच्यापेक्षाही परमेश्वराचं जे प्रयोजन आहे ते अतिशय त्याचंच महत्वाचं आहे. त्याच्याप्रमाणे आपल्या आयुष्यात सुख-दुःख आलेले आहेत. काहीतरी परमेश्वराची योजना आहे. त्या परमेश्वराचा हात प्रत्येक ठिकाणी आपल्याला या साधनेमुळे दिसायला लागतो. म्हणजे तप म्हणजे खाण्यापिण्याचा संयम. मग खाण्यापिण्याचा संयम आणि काय खायचं आहे, हे सगळे 84 लाख योनी काय खातायत? सृष्टीवर आपण म्हणजे सृष्टीकडे आपण जर पाहिलं, प्रकृतीकडे जर आपण पाहिलं, तर आपल्या एवढं परेशान कोणीच नाही. आपल्या एवढ्या चिंता कोणालाच नाहीत. आपल्या एवढ्या काळज्या, आपल्या एवढे टेन्शन, कोणाला ताण-तणाव हे कोणालाच नाहीत. प्रत्येक जण आपलं आयुष्य जगत आहेत व्यवस्थित. ना कोणाला कॉम्पिटिशन आहे, ना काही, ना स्पर्धा आहे, ना खूप काही अचीव्ह करायचं, खूप काही मिळवायचं, असं काही नाही. हे पद, ते प्रतिष्ठा, हे असं काहीच नाही. आणि आपलं सतत सुरू असते. आणि म्हणून निसर्गाकडे, प्रकृतीकडे वळलं आणि प्राकृतिक लाईफस्टाईल एक फॉलो केली, की हळू शरीरातला मळ निघून जातो. सेवेची जी साधना आहे त्याच्यातून आसक्तीचं आपल्या मनात ज्या अनेक इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण करण्याकडे आयुष्य पूर्ण संपून जाईल, पण इच्छा काही पूर्ण होत नाही. असं म्हणतात, हजारो चाहते ऐसी की हर चाहत पे दम निकले, मेरे अरमा बहुत निकले फिर भी कम निकले. पण हे सगळं इच्छा हळूहळू कमी होतात, आसक्ती कमी होते आणि मग तो मनातला कचरा पण कमी होऊन जातो. आणि मनामुळे अनेक रोग आहे. सायकोसोमॅटिक असं म्हणतो आपण. 90% रोग हे मनाचे रोग आहेत. आणि 90% मनाचे रोग आहे आणि मनाच्याकडे दुर्लक्ष करून सारा शरीराकडे आपण लक्ष असते आपलं. मी देह, हे माझं शरीर, माझ्या शरीराचे टोंगडे दुखून राहिले, माझं कंबर दुखून राहिली, माझं डोकं दुखून राहिलं. पण हे आपल्या लक्षात नाही येत, की सफाईचे 2-3 अनेक मार्ग आहेत या साधनेमध्ये, की कृतज्ञता आणि तुमचं फॉरगिव्हनेस, क्षमा. हे 2 सफाईचे उत्तम मार्ग डॉक्टर चारमोडेजी आमचे गुरु हे घेत राहतात, की आय लव्ह यू, फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी. हे सगळं काय आहे, की याच्यामुळे सफाई होते. सफाई होते मनाची. आणि हे मार्ग आहेत निष्काशनचे, मनाच्या सफाईचे. आणि मनामध्ये ममत्व खूप आहे, माझं. ती जया किशोरीजी एक भजन म्हणते. मला असं वाटायचं पहिले, की ते फिल्म सॉन्ग आहे. पण काही गाणे शरीराशी संबंधित नसतात. ते आत्म्याशी संबंधित असतात. तसं ती म्हणते, की कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे फिर भी तू ना बच पाएगा, अरे तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. मोठे मोठे डॉक्टरही कोरोनात सुटले नाही, तेही गेले. आणि आपल्याला हे अंतिम सत्य जर समजलं तर आपण लवकर पोहोचतो. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च धीमहि. तर ही साधना सेवाची साधना आहे, ध्यानाची साधना आहे, की परमेश्वराच्या जवळ जायचं ध्यानाच्या माध्यमातून. त्याचे गुण आपल्यामध्ये येणं सुरू होतात हळूहळू आणि आपल्याला 5ही लेव्हलवर आपल्या शुद्धीकरण झालं, की आपण स्वास्थ्याकडे पोहोचतो. आणि आता आमचे पंचवटी फार्म शेगाव ही कल्पना कशी आली, तर मला ह्याच्यातून सगळ्या गोष्टीतून जेव्हा सुटका झाली, अगदी 7-8 महिन्यातच माझा तो बेल्ट कधी गेला माहित नाही, ते रिंग कधी गेली माहित नाही, डोकं दुखलंच नाही 8 वर्षात एकदा सुद्धा.
त्याच्यानंतर जर कधी कधी टेम्परेचर आलं, काही झालं, तोंडाला छाले आले, तर समजलं की काय झालं. हिलिंग क्रायसिस समजले, रोगांचा उभाड काय असते ते समजले, काय काय करायचं ते समजलं. आणि ह्या तीनही साधना प्रामाणिकपणे अवलंब केला आणि हळूहळू अमृत भेटल्यासारखा आनंद झाला. आणि असा आनंद की असं वाटायचं प्रत्येकाला सांगावं, कोणाला सांगावं, कोणाला नाही. इतकं सोपं असतं. पैसे नाही खर्च झाले, शक्ती नाही गेली, त्याच्यानंतर वेळ नाही गेला आणि स्वास्थ्य मिळालं. मग इतकी सोपी गोष्ट कसं काय आपल्याला समजली नाही इतके वर्ष? इतकं नॉलेज असल्यावर हे नॉलेज कसं काय नव्हतं? जे खोटं नॉलेज आहे तेच नॉलेज होतं. मग हे खरं ज्ञान जेव्हा झालं आणि त्याचा अवलंब केला आणि ही साधनाचा उपयोग करून माझ्या जीवनात, काळे साहेबांच्या जीवनात, आमच्या पोरांच्या जीवनात, नातवांच्या जीवनात आणि त्याच्याच बरोबर आतापर्यंत 2-3 हजार लोकांच्या जीवनात त्यांचे बीपी, शुगर, त्यांचे पार्किन्सन, त्यांचे अस्थमा, कॅन्सर सारखे रोग सुद्धा दुरुस्त झाले. काहीही मेडिसिन न घेता. तेव्हा ह्या साधनात काय चमत्कार आहे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या आणि या मार्गाला लागलो. 10% इन्कमचा आम्ही काढतो बाजूला दोघंही जण. काळेसाहेब इरिगेशनला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर होते. त्यांनी पण 100% मला साथ दिली, की त्यांना आवड होती थोडीशी A1 रिलायन्सचा धाबा चालवल्यामुळे त्या कुकिंगची. ती त्यांनी डेव्हलप केली. अनेक वर्कशॉप केले जागतिक लेव्हलवर, स्टेट लेव्हलवर. कसं बनवायचं फूड, ते सात्विक फूड कसं बनवायचं ते सगळे शिकले. आणि आमचं आता हे 82वं शिबिर आहे. भारतात, भारताच्या बाहेर पण शिबिरं. मुलगी पण याच्यामध्ये आली, हा पण एक चमत्कार आहे. तर थोडंसं आता काळेसाहेब बोलतील. हा माझा अनुभव अनेक लोकांना नाही, अनेक लोकांना ऐकायचा होता. म्हणून मग आपण डॉक्टर साहेबांनी म्हटलं, डॉक्टर साहेबांची आज्ञाचं पालन करा. आमचे गुरु आहेत, त्यांनी आम्हाला खूप सुंदर अद्भुत अशी रेकी डिस्टंट हिलिंग, रेकी हिलिंग ही विद्या शिकवली. पहिली डिग्री आणि सेकंड डिग्री आणि त्याचा अभ्यास पण सुरू आहे आणि त्याचा अवलंब पण सुरू आहे. त्याला कॉम्प्लिमेंटरी हे भेटलं, ही पण परमेश्वराची कृपा आहे. नाही तर कुठे पोहरान, कुठे शेगाव, कधी कोणाशी संबंध नाही, काही नाही. परमेश्वरानं जोडलं आम्हाला, त्यांच्याशी असोसिएशन झालं. अशा पवित्र आत्म्यासोबत आम्ही आलो. ही परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे. आणि असेच आमचे संबंध अजून दृढ होत, त्याच्यामध्ये तुम्ही पण येत आणि सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गजानन महाराजांच्या दर्शनाला या, साधना समजून घ्या. अनेक लोकांना जिथं चमत्कार वाटतात आणि काही नाही, माउथ पब्लिसिटीनं सगळं सुरू आहे. कुठे ऍडव्हर्टाईज नाही, काही नाही. एका घरातला एक व्यक्ती चांगला होतो, तो त्याचे बहीण भाऊ, मित्र, कंपनी, शेजारी पाजारी यांना जोडतो. तसेच पोहऱ्यातले अनेक लोक, गडचिरोलीतल्या अनेक लोक, चंद्रपूर मधले लोक जुळले. तुम्ही पण जुळा आणि हे तुमच्या आयुष्याचं तुम्ही परीस व्हा आणि सोनं करून घ्या. धन्यवाद डॉक्टर साहेब, एक संधी दिल्यामुळे धन्यवाद. आणि सर्वांनी ऐकलं. मला वाटते वेळ झाला असेल. कोणाचे काही प्रश्न वगैरे असेल तर मी एखाद दोन सांगू शकते त्याच्यावरचे उत्तर. जबरदस्त अनुभव आहे ताई तुमचा. खूप छान. खूप छान. तुम्ही तुमचे खूप छान. अनुभव सांगितले हे आणि पण याचं वर्णन हे केलं. पण तुम्ही आता आम्ही फार बोलायच्या आधी मी आनंदित थोडं झालो. बोलते धन्यवाद. की अप्रिशिएट करणं वेगळी गोष्ट आहे ना, अडॉप्ट करणं वेगळी गोष्ट आहे. वा वा, हो. बढिया, सुंदर, अप्रतिम असं वगैरे म्हणणं वेगळं, पण ते आपल्या हो. आयुष्यात आपण करतो का फॉलो हे महत्वाचं आहे. बरोबर हा. बरोबर. हा. हाच आमचा योगाभ्यासी मंडळाचं पण हे आहे की बोलणं खूप सोपं आहे, हा. बोलणं सोपं आहे. बरोबर आहे. जे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाला भेट द्या एकदा, हा. तोही हो, हो. तुमच्यासाठी एक चांगला अनुभव राहील. नागपूर. हो ना, येऊ येऊ. जसं पोऱ्याला खूप आम्हाला सुंदर. परमेश्वरानं म्हणजे जोडलं मला तसं. अप्रिशिएशन याच्यासाठी करावंसं वाटतं की आम्ही पण हा कोर्स केलेला आहे ताई, पण हे त्याला जोडून राहावं लागतं. काय होतं, हो. लवकर डिस्टर्ब होणं हा माझा अनुभव आहे. म्हणून मी सांगितलं की हो. फॉलो नाही, सतत आम्ही करणं. नाही, ते कंटिन्युअसली असलं तरच ते व्यवस्थित त्याचे रिझल्ट चांगले राहतात, म्हणजे कायम हां, राहतात. हां. ते ते महत्वाचं आहे. पण ते 27-28 वर्षाचा एवढा दुःखदायी अनुभव होता, की आता आम्ही तो हे केलं तर 8 वर्षात आम्ही मागे पाहिलंच नाही. दोघांनी पण, काळेसाहेब, मी आणि आमचे नातू सुद्धा. 3 नातू आहेत.
कधी पेडियाट्रिशियन कडे नेले नाहीत, काही नाही. एकदम छान सगळं करतात. कारण की घरात जे आम्ही खातो तेच ते संस्कार त्यांच्यावर पडले. त्याच्यामुळे त्यांना विशेष काही सांगावं लागलं नाही. सगळं हो, पण भावाची बाहेर मुलं इतकं सगळं. सगळं करतायत म्हणजे कौतुक आहे. कारण बाहेर जग खूप ओपन आहे ना आजकाल. हो, हो. पण छान. आता ते पुढे झाल्यावर काही करो, पण त्यांना बेसिकली ते लहानपणी संस्कार झालेले आयुष्यभर माणूस विसरत नाही. तर ते होऊन जातात. पेडिट्रिशियन हो, लागले नाही, नाही? खूप छान. नाही, नाही. हो का? हो, हा तुमचा अनुभव मला ऐकायचा होता. कारण पुन्हा येऊ, पुन्हा करता नाफडे येईल. ताई तुम्ही पण कुठून आहात? मी तशी नागपूरची आहे. हं. हं. आमच्याकडे ते गोपाळ शास्त्री खूपदा येतात. आता पुन्हा नोव्हेंबरमध्ये आहे त्यांचा. तर त्यांचा मी तुम्हाला बरोबर. रेफरन्स दिला होता. तर त्यांच्या थ्रू आम्ही हं. 3दा शिबिर केलाय. खरडकर साहेबांनी केलाय. त्यांना मी अच्छा. सांगितलं, पण दोघांचंही आमचं दोन्ही फॅमिलीजचं फॉलो होत नाही हे सत्य आहे. कारण ते असं तुमच्यासारखा क्लास सुरू करावा लागेल आणि तुम्हाला जे बुद्धी, सद्बुद्धी झालेली आहे, की तुम्ही कंटिन्यूमध्ये आहे, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आम्ही लगेच दुसरीकडे गेलो की खाऊन टाकतो. केलं आम्ही. ती 2-3 वर्ष खूप फॉलो केलं. खूप छान फॉलो केलं. हो. हं. तुम्हाला रिझल्ट पण माझ्याकडे मिळाले येणारे असतील तेव्हा. हो, रिझल्ट माझा मी त्याच्याचसाठी केलं खरं मला काहीही नव्हतं, पण म्हटलं एक उत्सुकता होती काय बुवा? तर माझं जे कॉलेज म्हणजे मला चक्कर यायची. मग चक्कर यायची कशासाठी? तर ती ॲसिडिटी होती खरं मेन. तर ती तर लगेचच माझी कंट्रोल झाली आणि थोडंसं कोलेस्टेरॉल वाढलं होतं शेवटच्या पिरियडमध्ये, मेनोपॉजमध्ये वगैरे, तर ते पण माझं चांगलं झालं म्हणजे. ते मला अनुभव आलेले आहेत. पण हे हं. कंटिन्यू ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण मग तुम्ही वेगळं वागलं की पुन्हा डबल त्रास वेगळा होतो. असं काहीतरी. हो. हं. बरोबर आहे. हो. अ, काळेताईनं जो अनुभव सांगितला, तर तो हो. अनुभव जर आपण आपल्या जीवनात उतरवला, तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. म्हणतात की कौरव पांडवांचा वर्ग सुरू होता. गुरु द्रोणाचार्य शिकवत होते की गुस्सा करना बुरी बात है. आणि मग दुसऱ्या दिवशी विचारलं, अरे पाठ याद झाला? तर सगळेजण म्हणे, हो गुरुजी. एक पोरगा उभा झाला आणि म्हणायला लागला की गुरुजी पाठ याद नहीं हुआ. दुसऱ्या दिवशी परत परत तिसऱ्या दिवशी परत तो उभा झाला की गुरुजी पाठ याद नहीं हुआ. असे 5 दिवस झाले. गुरु द्रोणाचार्यांना गुस्सा आला आणि त्यांनी एक त्याच्या कानपटात ठेवली. अब याद हो गया? तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणायला लागला, गुरुजी मुझे तो याद हो गया, शायद आप भूल गए. पाठ कोणता होता? गुस्सा करना बुरी बात है. तर आतापर्यंत काय केलं आपण? आता तो पोरगा त्यानं पाठ याद केला म्हणून युधिष्ठिर धर्मराज झाला. तर जो या साधनेला फॉलो करेल तो मोठा होईल. तर आपण जी काही आपल्या भारतीय तत्वज्ञानात खूप काही आहे. परंतु आपण फक्त ऐकतो. ऐकण्यापुरतं नाही. ते आचरणात जर आणलं तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. आज ज्यांनी कोणी हा अनुभव ऐकला तर त्यांनी हा अनुभव आचरणात आणायचा. तप सेवा सिमरनची जी साधना आहे, पहिल्यांदा आपल्या शरीराला शुद्ध करण्याची साधना जरी केली, एक पाण्याची बॉटल आहे, ती धुवायसाठी आपण पाणी टाकतो आणि असं हलवतो. तसंच ही जी बॉटल आहे, त्याच्यासाठी ही साफ करण्यासाठी वमन केलं पाहिजे. वरून वरून साफ करण्यासाठी वमन केलं पाहिजे. खालून साफ करण्यासाठी एनिमा घेतला पाहिजे. जहाँ कूड़ा है वहाँ कीड़ा है. हे जयाताई सांगतात. सगळ्यांनी सांगितलंय. तर हे जर साधना आपण आपल्या जीवनात अंगीकारली तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. एवढंच सांगायचं. आणि चांगलं भाषण झाल्यानंतर काही फालतू काही बोलू नये आणि म्हणून एवढ्यातच संपवायचं. आणि सगळ्या जणांनी चला भाई ओंकार करू 3 वेळा. ओ ओम ओम ओ ओम ओ हाथ खोल दो.
जिह्वा को ऊपर के पैलेट में चिपकाओ। सांस भरते हाथ ऊपर, सांस छोड़ते नीचे। अपने अंदर की ऊर्जा को जगाएंगे। नेक्स्ट, दोनों हाथ बीचों बीच, सांस भरते बाहर, सांस छोड़ते अंदर। हाथों को घुमाइए। विरुद्ध दिशा में। अब हाथों को नजदीक नजदीक लाइए। देखिए क्या बन गया। ये एनर्जी का बॉल। जहां तकलीफ है वहां ले लीजिए। सर में तकलीफ है, सर के ऊपर। गले में तकलीफ है, गले के ऊपर। पेट में तकलीफ है, पेट के ऊपर। जो भी बुखार वाले हैं सभी पेट के ऊपर हाथ रख सकते हैं या पाँव के तलवे के ऊपर रख सकते हैं। ये एनर्जी का बॉल आप सबके लिए। महसूस करें माता पिता ईश्वर की असीम कृपा से हमारा शरीर तंदुरुस्त हो रहा है, मन तंदुरुस्त हो रहा है, हमारी जिंदगी खुशहाल हो रही है। ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हाथ जोड़िए। We thankful to all who have been participated in the healing. Those who want to stay, they can stay with much love and light. Those who want to live, they can live with much love and light. Thank you all. आज के साधना वर्ग में माता पिता ईश्वर की असीम कृपा से हमारा साधना वर्ग बहुत अच्छा चला। आदरणीय काली ताई ने बहुत अच्छी तरह से हमको अपना अनुभव शेयर किया और उस अनुभव के आधार से हम भी हमारा जीवन आनंदमय सुखमय बनाए। यह हम सबसे उनसे प्रेरणा लेंगे और जो भी जुड़े सबका धन्यवाद। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। थैंक यू सर। थैंक यू काका। हाँ, धन्यवाद सबका। ओम शांति। थैंक यू भाई जी। धन्यवाद दादा। ओम थैंक यू जय ताई।